हाय मित्रांनो, जय भीम सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी माहेरी आली आहे आणि आता पप्पा वगैरे वावरात गेलेत. त्यांना काहीतरी काम होतं आणि मम्मी कापूस वेचायला गेली आहे. ते दुसऱ्यांकडे कापूस वेचायला जाते. तर बघू शकता, हे माझ्या बाहेरचं घर आहे. एक 1 सेकंद मी स्टार्टिंगपासून दाखवते तुम्हाला. बघा, इथे हे असा ड्रेसिंग वगैरे लावलेला आहे. हा ड्रेसिंग तिकडे घरातल्या याच्यामध्ये होता, घरातल्या रूममध्ये होता, पण हे नंतर नवीन केलं आहे ना. तर बघा, सगळी अशी सेटिंग वगैरे केली आहे. आधी असं नव्हतं. इकडे हा टावेल आहे. सकाळी आंघोळ केली तर वाव टाकलेला. हे काय होतं, इथे असं पोर्स होता. हे दोन तो आणि हा एक खांब दिसतो ना, इथे पोर्स होता. मग नंतर आम्हाला हे आलं होतं घरकुल. तर मम्मीनी इकडे असा त्या पोर्सला रूम करून घेतली. तर असं आहे माझ्या माहेरचं घर. तुम्हाला दाखवते मी. इकडे बघा, इकडे कापूस ठेवलेला आहे. म्हणजे तिकडे आमचं एक जुनं घर आहे ना, तिथे ते घर फुल भरलेलं असणार. तर इकडे ठेवलेला आहे कापूस. बघा, ते पण एक मोठी रूम आहे, ते पण भरली आहे बहुतेक. ही पण भरली आहे. तर किती कापूस झाला अजूनपर्यंत काही माहिती नाही मला. 60-70 क्विंटल झाला असेल बहुतेक. तर असं आहे माझ्या माहेरचं घर. इथे बघू शकता, इथे एक गेट वगैरे आहे. इथून सुरुवात झाली. बघा, हे ड्रेसिंगपासून सुरुवात झाली. तर खेड्यातले घर असेच राहतात, पण तरी खूप चांगलं आहे. असं काही एकदमच वाया जाणारं असं नाही आहे. घर ते घर असते. छान आहे घर. इथे आम्हाला हे पुढच्या वर्षी पेंटिंग वगैरे करायची आहे, कारण की घरातल्या भिंती वगैरे खराब होत आल्यात. कारण की हे बघा, असे डाग पडलेत, कारण की इकडे खूप पाऊस होतो. यावर्षी तर खूपच पाऊस होता. तसा दरवर्षीच असतो, पण जास्त पाऊस असल्यामुळे अशा भिंती खराब झाल्या. तर इकडे मी माझ्या मुलाला झोपवले आहे. बघा, असा राडा असतो, कारण की माझ्या मम्मीला टाईम नसतो अजिबात. ती गेली आहे कापूस वेचायला. तर हा राडा मला आवरून द्यायचा आहे तिला. ते आपलं करते आधी जाते, कारण की घरात दुसरं काम करायला कोणीच नाही आहे. तर बघू शकता, हे असं आहे. ते शोचं वगैरे मीच आणलं होतं. ते फोटो वगैरे माझ्या पप्पाने घेतलेत. ते फोटो माझ्या बहिणीची आहे, लहानपणची. आणि माझ्या बहिणीचा मुलगा इथे राहतो ना, तर त्याच्या वया वगैरे, पाटी वगैरे इथे ठेवलेली आहे. आणि हा राडा माझ्या मुलांनी केलेला आहे. तर असं असतं. इकडे फ्रीज आहे, की म्हणजे समोरचं घर ना असं आहे. बघा, असं आहे समोरचं घर. हे भिंत खूपच हे झाली आहे. माझी मम्मी असे कपडे ठेवत असते, पण हा सगळा राडा मला आवरायचा आहे, कारण की आता तिला टायमिंग नसतो. तर हा सर्व राडा मला आवरून द्यायचा आहे तिला. तर आज नाही, मी कालच आली. तर आता नाही, आज म्हणजे आता मी माझ्या मुलाला झोपवलं आणि व्हिडिओ वगैरे बनवायला सुरुवात केली. तर असं आहे माझ्या माहेरचं घर. बघू शकताय तुम्ही. हे बघा, इथे गौतम बुद्धाची, बाबासाहेब आणि रमाईची फोटो वगैरे आहे. आणि हे माझ्या बहिणीच्या लहान म्हणजे मुलाचे लहानपणचे फोटो आहेत. हे बघा, हे मी आहे बहुतेक. हा पण आहे. आणि ही छोटी आहे मी. खूप वर्ष झालेत. आणि हे आम्ही 11वी-12वीमध्ये होतो. ती फोटो आहे. ही जुन्या आठवणी बघू शकताय.
खूप भारी वाटतं असं बघितल्यावर. आणि ही आहे किचन. तर बघू शकता किचनची पण भिंत लई खराब झालेली आहे. हे बोर्ड वगैरे खराब झालेले आहेत, हे मी पुसून काढीन. आणि इकडे आहे डब्बे वगैरे ठेवायसाठी. हे असे वरती वगैरे भांडे ठेवत असते माझी मम्मी. नो तर सॉरी मित्रांनो, मी माझ्या पप्पांनी मला आवाज दिला होता म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केला होता. तर बघू शकता असं माझी मम्मी वरती डबे वगैरे ठेवत असते. क्लीनच ठेवते, पण बाकीचे काम करायला तिला वेळ नसतो, कारण की ती वावरातलं पण काम करते आणि दुसऱ्यांकडे पण कामाला जाते. आता बहुतेक ही फिटिंग इथे फिटिंग नव्हती, तर ही फिटिंग वगैरे आत्ता केली वाटते. एवढी फिटिंग होती, एवढी नव्हती, तर ही फिटिंग आत्ता केली असेल. नवीन पट्टी दिसते, आणि कारण त्या नवीन घराची पण फिटिंग करायची होती ना, ती केली असेल. असे डबे वगैरे ठेवलेले आहेत, थोडेफार खराब झालेत. मला हे सगळं आवरून द्यायचं आहे तिला. काय करणार ना, कारण तरी मी तुम्हाला असं वरवरच घर दाखवलं आहे. बघू शकता इकडे सावित्री आईचा पण फोटो आहे. इथे वॉच वगैरे ठेवलेली. त्या फ्रीज पण घाण झालेला आहे. एवढा घाण नाही, तरी पण थोडाफार पुसून काढणार आहे मी. असं सगळं सामान आहे आपल्याला लागेल तेवढं. परत इकडे टी व्ही पण आहे, इकडे कपाट पण आहे चांगलं. असं थोडंफार असतंच ना, कारण की प्रत्येकाला तरी हे असते, म्हणजे मदत करायला कोणीतरी असते. पण माझ्या मम्मीला मदत करायला कोणीच नाही आहे, कारण समजून घ्या, कारण दुसरं काम करणारं कोणीच नाही आहे. तर म्हणून सगळे कामं तिलाच करावी लागतात. आणि काम करून काही ती फक्त घरीच राहत नाही, ती बाहेर पण कामाला जाते, शेतात वगैरे एनी टाईम कामालाच असते ती. म्हणजे एनी टाईम म्हणजे घरचे कामं आवरून वावरातल्या कामाला जाते. ते एखादी वेळेस सुट्टी असली तरी मला काही घर एवढं घाण वाटत नाही. तिला वेळ नसते तरी पण ती बरंच आवरते असं मला वाटते. फक्त ती भिंत खराब झालेली आहे. हे थोडेसे डबे वगैरे घासायचे आहेत, आणि ते समोरचं वगैरे आवरायचं, मग बाकी सगळं छानच आहे. आता सकाळी मी स्वयंपाक बनवलेला होता, ती बाकीचं काम आवरत होती म्हणून. हे बघा, आत्ता माझ्या पप्पांनी चाय बनवला, तरी असं सांडून ठेवलं. माझे पप्पा पण असं चाय वगैरे बनवतात, त्यांना असं काही हे नाही आहे की हे काम बायांनीच केलं पाहिजे, असं काहीच नाही आहे. ते पण स्वतःच आवरतात. मी व्हिडिओ म्हणजे घरी कोणी नसताना स्टार्ट केला होता, कारण की मी कोणी घरी असल्यावर वगैरे व्हिडिओ बनवत नाही. तर पप्पा परत आले होते, आवाज द्यायला लागले होते, म्हणून मी व्हिडिओ परत स्टॉप केला. तर सकाळी मी स्वयंपाक बनवला होता, सगळा राळा तसाच पडला आहे, कारण की मी माझ्या मुलाला झोपवलं आता. आणि आता हा सगळा पसारा वगैरे मला आवरायचं आहे. इथे पप्पाने चाय बनवला होता, तर सांडलेलं आहे. इथे बघू शकता, इथे आत्ताच चाय बनवला पप्पानी. वरण भात मी सकाळी बनवलं होतं. परत इतके भांडे घासायचे, हे भांडे पण घासायला बाहेरच बसावं लागतं. असं आहे घर. तर सांगू शकता कमेंटमध्ये पूर्ण घर तुम्हाला बघायला आवडेल का, कारण की तसं छान आहे घर. तरी मी तुम्हाला वरवरच दाखवलं आहे. तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला घर आवडलं का, आणि पूर्ण घर बघायला आवडेल का, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडेल का. तर इतक्यातच थांबू आपण. तुम्हाला पूर्ण घर बघण्याची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा. बाहेर असे कपडे वगैरे सुकायला आहेत. सकाळी कपडे धुवून गेली होती मम्मी अर्धे, मग नंतर माझ्या मुलाचे आणि माझे बाकी होते. तर असे कपडे वगैरे सुकत आहेत.
तसं शहरासारखंच वाटतं मला. हे गेट वगैरे लावलं मम्मीनी, छान बनवलं आहे घर. परत इकडे पण 2 रूम आहेत. ते परत म्हणजे हे नवीन बांधलं आहे ना, तिकडे 2 हॉल आणि एक किचनसारखा आहे. त्यांना त्यांची गरज नाही आहे, ते किरायाने द्यायला वगैरे काय असं ठेवलं आहे. आणि म्हणून आता सध्या कोणीच नाही, तर त्याने इथे कापूस भरून ठेवलं आहे. आणि परत तिकडे पाठीमागे पण एक घर आहे आमचं. तिकडे पाठीमागे घर आहे, तिकडे पण कापूस भरून ठेवला आहे. मुलगा नाही, तरी पण एका मुलाच्या याच्यासारखं आहे. म्हणजे मुलाला कोणत्या मुलाला पण हे नसते, तेवढं एका मुलाचं कमवून ठेवलं आहे माझ्या मम्मी पप्पांनी. पण काय करणार, त्यांना मुलगाच नाही आहे. मग असं आहे घर. तर मला कमेंट करून परत सांगा की तुम्हाला घर आवडलं का, आणि पूर्ण घर बघायला आवडेल का. तर नक्की मी तुमच्यासाठी परत व्हिडिओ बनवीन पूर्ण घराचा. चला तर थांबूया इथेच. आणि माझ्या बोलण्याला असं हे नका करू, कारण मी पण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे. मी पण काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, पण पूर्ण असा काही सपोर्ट भेटत नाही, त्याच्यामुळे डिमोटिवेट होतं. मला पण गरज आहे, कारण की माझं घर नाही आहे असं. मला पण माझं घर पूर्ण करायचं आहे. अर्धवटच आहे माझं घर. ते घर मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मी यूट्यूबवर प्रयत्न करत आहे आणि बाहेर पण थोडेफार प्रयत्न करते. सक्सेसफुल झाल्यावर नक्की मी माझं घर पूर्ण करेन. माझी इच्छा आहे की माझं घर पूर्ण व्हावं. तशा तर माणसाच्या अपेक्षा वाढतच असतात, पण तरी माझी इच्छा आहे की माझं घर पूर्ण व्हावं. हेच मोठं एक स्वप्न आहे. कारण की घर चांगलं असलं तर मन पण शांत असतं. नाहीतर बाहेरचे लोक तर नावं ठेवतातच, पण स्वतःला पण खूप उदास वाटतं. त्याच्यामुळे चला तर आजच्यासाठी एवढंच. नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर माझी ओळख करून घ्यायची असेल तर मी नक्की माझा फेस दाखवून व्हिडिओ बनवेन. मी याच्या आधी बनवले आहे, पण एवढं मला कोणी ओळखतं असं वाटत नाही मला. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि हसत राहा. ओके, तर चला बाय.